आपण सगळेच स्वतःला चांगले समजतो. आपण सगळेच म्हणतो मी खरं बोलतो, मी चुकीचं करत नाही. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? खरं टिकवण्यासाठी मी किती सहन करू शकतो? अपमान आला तर, नुकसान झालं तर, लोकांनी चुकीचं ठरवलं तर? आजचा हा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग देवाबद्दल नाही तर आपल्याबद्दल आहे. हा अभंग विचारतो, तू खरा आहेस का? की फक्त सोयीपुरता चांगला आहेस? जर तुम्हाला संत तुकाराम महाराज फक्त पूजेसाठी नाही तर स्वतःला तपासण्यासाठी ऐकायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. हा अभंग शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय याचा अर्थ उघडत नाही. हिरा ठेविता ऐकणी वांदे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. म्हणून तोची अंगे सूत न जळे त्याचे संगे तुका म्हणे तोची संत सोसी जगाच्या अगाध. हिरा ठेविता ऐरणी म्हणजे तुकाराम महाराज इथे थेट आयुष्याचं रूपक उभं करतात. हिरा म्हणजे सामान्य दगड नाही, तो दुर्मिळ आणि मौल्यवान आणि चमकदार आहे. पण तो हिरा आहे हे कळत नाही. तो शोकेसमध्ये ठेवून नाही, तो ऐरणीवर ठेवला जातो. ऐरण म्हणजे कठीण वास्तव, जिथे कोणतीही माया नाही, सवलत नाही, जिथे फक्त सत्य आहे. तुकाराम महाराज सांगतात, जो माणूस स्वतःला मोठा समजतो त्याला आयुष्य ऐरणीवर ठेवतं, जिथे त्याची परीक्षा होते. वांदे मारिता जो घनी, घन म्हणजे तो केवळ हातोडा नाही, घन म्हणजे अपमान, घन म्हणजे दुर्लक्ष, घन म्हणजे अन्याय, घन म्हणजे लोकांची चुकीची मत. जग प्रत्येकावर घन मारत असतं. फरक फक्त इतकाच, कोणी तुटतो कोणी घडतो. तुकाराम महाराज सांगतात, जो या आघातात स्वतःचा स्वभाव बदलत नाही तोच खरी कसोटी पास होतो. तोची मोल पावे खरा. खरं मोल लोकांनी दिलेल्या मानाने ठरत नाही, पदाने ठरत नाही, टाळ्यांनी ठरत नाही. खरं मोल ठरतं तू किती मार सहन करूनही माणूस राहिलास यावर. तुकाराम महाराज इथे संपूर्ण समाज मूल्यांना उलथवतात. ते म्हणतात, तुझी किंमत तू किती झेललास यावर ठरते. फक्त बोलण्याचा चांगुलपणा पुरेसा नाही, जर कृती कमकुवत असेल तर माणूस आतून पोकळ असतो. आघात झाला की असा माणूस चुराच होतो, तो रागवतो, तो सूड घेतो, तो कटू होतो. तुकाराम महाराज सांगतात, करणी मजबूत नसेल तर ज्ञानही टिकत नाही. म्हणून तोच अंगी. आता संत तुकाराम महाराज एक पाऊल पुढे जातात. ते म्हणतात, खरा माणूस फक्त सहन करत नाही, तो शुद्ध राहतो. अंग म्हणजे संगत, तू ज्याच्याजवळ आहेस तो जवळ जळतो की शांत होतं यावरून तुझी पातळी ठरते. सूत न जळत्याच्या संगे, ही ओळ अत्यंत खोल आहे. सूत म्हणजे नाजूक माणूस, दुखावलेला माणूस, कमकुवत माणूस. संतांच्या संगतीत हा माणूस जळत नाही, कारण संत आपल्या तापाने इतरांना भाजत नाही. तुकाराम महाराज सांगतात, ही खरी महानता इतरांना सुरक्षित वाटण्यात आहे. तुका म्हणे तोची संत. इथे तुकाराम महाराज संतांची व्याख्या देतात. संत म्हणजे चमत्कार करणारा नाही, संत म्हणजे प्रवचन करणारा नाही, संत म्हणजे त्याचं अस्तित्वच इतरांना आधार देतं. सोशी जगाच्या अगाध ही अंतिम ओळ संपूर्ण अभंगाचा कळस आहे. संत तोच जो जगाच्या आघात देवाला दोष न घेता स्वतः सामवतो. तो तक्रार करत नाही, तो कडवट होत नाही, तो तुटत नाही, तो अधिक मऊ होतो, अधिक करुणावान होतो. हा अभंग आपल्याला विचारता, आपण हिरा आहोत का, की फक्त चमकदार दगड? आघात आला की आपण तुटतो, अधिक शुद्ध होतो. तुकाराम महाराज म्हणतात, उत्तर शब्दात नाही, उत्तर तुमच्या जगण्यात आहे. आजचा हा अभंग फक्त ऐकून संपवायचा नाही, तो मनात घेऊन जगायचा आहे. जर या अभंगाने तुमच्या आत कुठेतरी हालचाल निर्माण केली असेल, तर स्वतःकडे पाहण्याची थोडीशी तरी हिंमत दिली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. कारण लाईक म्हणजे मी ऐकलं याची पावती नाही, तो म्हणजे मी विचार करायला सुरुवात केली याची कबुली आहे. आणि जर तुम्हाला अशाच अभंगामधून स्वतःची परीक्षा घ्यायची असेल तर संत तुकाराम महाराजांना फक्त वाचायचं नाही तर त्या अनुभवायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण संत शब्द देतात पण बदल आपल्यालाच करायचा असतो.